100वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन सोलापूर 2024। प्रमुख उपस्थिती माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस, माननीय नामदार श्री चंद्रकांत दादा पाटील, माननीय नामदार श्री सुधीर मुनगंटीवार, माननीय नामदार श्री उदय सावंत। शनिवार दिनांक 27 जानेवारी 2024 भव्य नाट्यदिंडी सकाळी 7 वाजता बलिदान चौकापासून। संमेलन उद्घाटन सकाळी 10:30 वाजता नॉर्थ कोट प्रशाला मैदान सोलापूर। शनिवार दिनांक 27 जानेवारी 2024 वेळ सायंकाळी 6:30 वाजता। सुशांत शेलार प्रस्तुत जल्लोष 2024। रविवार दिनांक 28 जानेवारी 2024 वेळ सायंकाळी 6 वाजता। मराठी बाणा 70 mm मराठी कार्यक्रम, संकल्पना लेखक दिग्दर्शक अशोक हांडे, माननीय श्री प्रकाश यलगुलवार, कार्याध्यक्ष नाट्य संमेलन सोलापूर, माननीय प्राध्यापक श्री शिवाजीराव सावंत, मार्गदर्शक नाट्य संमेलन सोलापूर, माननीय डॉक्टर श्री B.P. रोंगे, मार्गदर्शक नाट्य संमेलन सोलापूर, माननीय डॉक्टर श्री जब्बार पटेल, संमेलनाध्यक्ष अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, माननीय श्री प्रशांत दामले, अध्यक्ष अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई।
100वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन सोलापूर 2024। प्रमुख उपस्थिती माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस, माननीय नामदार श्री चंद्रकांत दादा पाटील, माननीय नामदार श्री सुधीर मुनगंटीवार, माननीय नामदार श्री उदय सावंत। शनिवार दिनांक 27 जानेवारी 2024 भव्य नाट्य दिंडी सकाळी 7 वाजता बलिदान चौकापासून। संमेलन उद्घाटन सकाळी 10:30 वाजता नॉर्थ कोट प्रशाला मैदान सोलापूर। शनिवार दिनांक 27 जानेवारी 2024 वेळ सायंकाळी 6:30 वाजता। सुशांत शेलार प्रस्तुत जल्लोष 2024। रविवार दिनांक 28 जानेवारी 2024 वेळ सायंकाळी 6 वाजता। मराठी बाणा 70 mm मराठी कार्यक्रम, संकल्पना लेखक दिग्दर्शक अशोक हांडे, माननीय श्री प्रकाश यलगुलवार, कार्याध्यक्ष नाट्य संमेलन सोलापूर, माननीय प्राध्यापक श्री शिवाजीराव सावंत, मार्गदर्शक नाट्य संमेलन सोलापूर, माननीय डॉक्टर श्री B.P. रोंगे, मार्गदर्शक नाट्य संमेलन सोलापूर, माननीय डॉक्टर श्री जब्बार पटेल, संमेलनाध्यक्ष अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, माननीय श्री प्रशांत दामले, अध्यक्ष अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई। 100व्या विभागीय नाट्य संमेलनाचं आपण अतिशय दिमाखात उद्घाटन केलेलं आहे। शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचं जे महाराष्ट्रामध्ये 6 ठिकाणी विभागीय नाट्य संमेलन व्हायचं आहे, त्यातल्या सोलापूरच्या नाट्य संमेलनाचं उद्घाटन आता होत आहे। त्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला व्यासपीठावर अनेक मान्यवर मंडळी उपस्थित आहेत। मी प्रामुख्याने तिघांचा, ज्यांचा नाट्यसृष्टीतलं कर्तृत्व हे आभाळा एवढं मोठं आहे, अशा तिघांचा प्रामुख्याने उल्लेख करून बाकीच्यांना मान्यवर म्हणेन। याचं कारण कार्यक्रम कधीही कमी वेळात संपावा असं माझं मत आहे। व्यासपीठावर उपस्थित अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष आणि मूळ सोलापूरचे, आणि आपण सोलापूरचे आहोत हे सांगायला ज्यांना अभिमान वाटतो, असं नाट्य आणि श्रेयसृष्टीतले एका अर्थाने ताकदवार जब्बारजी पटेल, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष, आणि ज्यांच्या दिवसाला 3-3 नाटकाच्या प्रयोगामुळे यांना स्टॅमिना कुठून येतो असा प्रश्न पडतो, असे प्रशांतजी दामले। मराठी नाटकांमधलं एक भारदस्त व्यक्तिमत्व, नाटकामध्ये मोहनजी आहेत म्हटल्यानंतर नक्की नाटक बघायला जायचं, असं मराठी नाटकातलं एक मोठं भारदस्त व्यक्तिमत्व मोहनजी जोशी। व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थित बंधू आणि भगिनी,
या 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाला पालकमंत्री या नात्याने स्वागताध्यक्ष मी व्हावं असा ज्यावेळेला 1 महिन्यापूर्वी प्रस्ताव आला त्याला मला प्रश्न असा पडला की मी पालकमंत्री आहे खरं आहे, परंतु माझा नाटकाचा संबंध काय. परंतु त्यांना कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अशा एखाद्या राजकीय व्यक्तिमत्वाची आवश्यकता होती आणि नाही म्हणण्यासारखं काही नव्हतं म्हणून मी हो म्हटलं. आणि मग मी विचार केला की माझा संबंध नाही कसा, माझा संबंध खूप आहे. माझ्या कॉलेज लाईफमध्ये नाटक नाही, परंतु ज्याला कलापथक म्हणतो वेगवेगळ्या लोकसंगीतांचा माझा स्वतःचा एक कार्यक्रम होता. अभिनव नावाने मुंबईच्या गणपती उत्सवात आम्ही खूप लोकप्रिय झालो. आणखीन एक नाटकाचा माझा संबंध मला आठवला की ज्यावेळेला 13 वर्ष विद्यार्थी परिषदेचं घर सोडून काम केल्यानंतर ज्यावेळेला वयाच्या 33व्या वर्षी आपण व्यक्तिगत जीवन सुरू करावं असं मनात आलं त्यावेळेला पहिला रुपया शिवाजी मंदिरला मुंबईमध्ये नाटकं लावून मी पहिला रुपया मिळवला. त्यामुळे माझ्या आर्थिक जीवनाची सुरुवात ही नाटकापासूनच झालेली आहे. मग दुसरा संबंध काय तर प्रचंड नाटकं पाहण्याची आवड. प्रचंड जे जे काही शिवाजी मंदिरला नाटक लागेल प्रामुख्याने ते आपण पाहिलंच पाहिजे अशा प्रकारचा नेहमी प्रयत्न होता. आणि मग मी माझ्या मनाचं समाधान झालं की जसं पालकमंत्री म्हणून मला स्वागताध्यक्ष म्हणतायत तसं माझ्या राजकीय जीवनामुळे ह्या सगळ्या विषयांकडे आता जे मला वेळ देता येत नव्हता तर या निमित्ताने मला सगळ्यांना भेटता येईल, खूप नाटकं बघता येतील, खूप कलाकारांशी गप्पा मारता येतील. आणि त्यामुळे शिवाजीराव सावंत मला मगाशी म्हणाले, आम्ही त्या दिंडीमध्ये होतो, की तुम्ही इतक्या वेळ कधी एका ठिकाणी थांबत नाही. म्हटलं परवानगीच नाही आहे, राजकीय जीवनात इथं धावपळीचं आहे. पण मी निर्णय केला की 3 दिवस इथून हलायचं नाही. आणि त्यामुळे काल 26, 27 आणि उद्याही 28 मला फक्त याच कला क्षेत्रातला एक मोठा कार्यक्रम पुण्यात आहे म्हणून मी जाणार आणि उद्या सगळे परत येणार. तोही कार्यक्रम सांगून टाकतो. मी आता जब्बारजींना सांगत होतो की जसं मुंबईमध्ये सवाई गंधर्व कार्यक्रम हा संगीताच्या क्षेत्रातला गाजतो तसं शास्त्रीय नृत्यामधलं सवाई गंधर्व सुरू करायचं आणि दरवर्षी देशातल्या मान्यवर नोंद नर्तिकांनी येऊन आपली कला तिथे पेश करायची. याचं पहिलं वर्ष आहे. संध्याकाळी त्याचं उद्घाटन आहे. त्यामुळे मला जायला लागेल कारण अदृश्यपणे मी त्या कल्पनेला प्रोत्साहन दिलं. आणि 2-4 वर्षात अशी स्टेज आणू की सवाई गंधर्वमध्ये गाणं हे जसं गायकाला देशभरातल्या प्रतिष्ठेचं असतं तसं या कार्यक्रमामध्ये आपण जाऊन आपलं नृत्य सादर केलं पाहिजे अशा प्रकारचा अभिमान अनेकांना वाटेल असा संध्याकाळी कार्यक्रम असल्यामुळे जाणार आणि उद्या पुन्हा परत येणार. आणि त्यामुळे माझ्याही मनातली बऱ्याच दिवसाची जी भूक होती की या सगळ्यांना भेटावं, बोलावं, त्यांची नाटकं बघावी, त्यामुळे मी स्वीकारलं. हे करताना खूप लोकांनी मदत केली. तेलुगू, कन्नड, उर्दू, हिंदी, केवळ मराठी नाही, इतक्या भाषांमध्ये नाटकांची परंपरा इथे आहे. ही परंपरा अगदी 1878 पासून सुरू झाली. 1902 मध्ये करबसवा काळादी यांचे गोडाऊनचं थिएटर असो, 1904 मेकॅनिक थिएटरची रंगभूमी अथवा थोबडेवाडा लक्ष्मी टॉकीच्या जागे असलेले मोरे यांचे जुन्या विठ्ठल मंदिरातील रंगभूमी असो की नूतन संगीत नाट्यगृह असो की सिद्धेश्वर मंदिराजवळील भगिनी समाज असो, सोलापुरातल्या अशा अनेक रंगमंचावर तेलुगू नाटक, संगीत नाटक, मराठी अंशी व्यावसायिक नाटकं सादर झाली. ती त्या रंगमंचावर रसिकांनी अनुभवलेली आहेत. संगमेश्वर महाविद्यालयाजवळील दमानी सभागृह, रंगभवनजवळील रंगभवन थिएटर आणि सोलापूरच्या 4 हुतात्म्यांची साक्ष जागवणारे हुतात्मा स्मृती मंदिर या रंगभूमीने अनेक दिग्गज नाट्य कलावंतांना आपल्या मायेच्या पदरात ठेवलं आहे. अशी मोठी नाटकाची 100-150 वर्षाची परंपरा मला लक्षात आली आणि मग मात्र मी मोठ्या उत्साहाने या स्वागताध्यक्ष म्हणून काम करलो. शेवटी अशा प्रकारच्या संमेलनाची आवश्यकता काय तर अशा प्रकारच्या संमेलनामधून कलाकारांना एकत्र येऊन त्यांच्या क्षेत्रातल्या अनेक समस्यांवरही बोलता येतं, त्यांची कला सादर करता येते. कारण नाटक, सिनेमा कितीही प्रगत झाला तरी नाटक हे टिकायलाच लागेल. मी एकच उदाहरण देऊन बोलणं संपवणार आहे. मध्यंतरी आम्ही मोदीजींच्या वेगवेगळ्या योजना, मोदीजींनी केलेली कामं याच्यावर एक शॉर्ट फिल्मची स्पर्धा घेतली. साधारणतः 500 जणांनी त्याच्यामध्ये भाग घेतला. 4 मिनिटाची फिल्म, हे त्याचं आउटर मीट होतं, कॅपिंग होतं, 4 मिनिटाची करा.
त्याच्यामध्ये 8 जणांना नंबर द्यावा लागला, कारण ठरेच ना इतक्या चांगल्या शॉर्ट फिल्म आल्या त्या. त्यातला पहिला नंबर ज्याला मिळाला त्या शॉर्ट फिल्मचं नाव होतं 2 कप चहा. मोदीजींनी ज्यावेळेला ही क्लिप ही शॉर्ट फिल्म पाहिली, त्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. काय होतं तर खरं म्हणजे सगळा मुक अभिनय होता की एक दिलीप प्रभावळकर त्याच्यात आहेत. दिलीप प्रभावळकर म्हणजे त्या शॉर्ट फिल्ममधला नायक हा अतिशय विषण्ण मनाने आराम खुर्चीमध्ये पडला आहे. बायको वारंवार येऊन विचारते की चहा घेणार का, ते हाताने म्हणतात नको. एवढ्या टी व्हीवर बातमी सुरू होते आणि टी व्हीवर दाखवलं जातं की पाक व्याप्त काश्मीरमध्ये भारताने हल्ला केला. हे ताडकन उठतात दिलीप प्रभावळकर आणि ते ती बातमी टी व्हीच्या जवळ जाऊन पाहतात आणि मग दाखवलंय की टी व्हीच्या शेजारी त्यांचा सैन्यात गेलेला मृत झालेला हुतात्मा झालेला मुलाचा फोटो आहे. तिथे जाऊन त्या फोटोला ते हात मिळवतात आणि असं म्हणतात आज धन्य झालो. फिल्म संपली, ते बायकोला म्हणतात 2 कप चहा टाक. याला पहिला नंबर मिळाला. म्हणजे नाटकाच्या माध्यमातून अभिनयाच्या माध्यमातून कसं हृदयाला भेटता येतं, कसा विषय समोर आणता येतं, त्याचं त्या दिवशी मला प्रत्यक्ष अनुभूती झाली. आणि त्यामुळे नाटकांना सरकारने प्रोत्साहन देणारा पर्याय नाही. जब्बारजी सोलापूरचे असल्यामुळे तुम्हाला आनंद होईल, मी अशी घोषणा केली आणि कामाला लागलो की जुळे सोलापूर जे नवीन झालं डेव्हलप, तिथे नाट्यगृह नाही. आम्ही महानगरपालिकेच्या वतीने जागा दिलेली आहे. 10 कोटी नियोजनमधून मान्य केलेले आहेत. येत्या काही दिवसामध्ये त्याचं काम सुरू होईल. साधारणतः 2 वर्षामध्ये जुळे सोलापूरमधलं एक अतिशय चांगलं, मध्ये कमी पडले तर मी आणखीन 4 लोकांकडून पैसे आणेन, परंतु एक चांगलं नाट्यगृह उभं करण्याचा संकल्प पण आम्ही केला आहे. सुरुवातीला जर भीती वाटली होती बरं का, हे जमेल नाही जमेल, पण माझ्यावर परमेश्वराची इतकी कृपा आहे की माझ्याबरोबर जे कार्यकारिणी आणि जे सगळे ही जी मागची गँग आहे ही आमची 60 जणांची गँग आहे. आणि 60 जणांच्या गँगने ठरवलं की आपण अपने को ये करना है. आणि करना आहे म्हटल्यावर सगळे एकजुटीने इतके ताकदीने उभे राहिलेले आहेत. तुम्हाला खोटं वाटेल की 22 ठिकाणी जागर स्पर्धा आहे. कसं आहे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ही आधी महाराष्ट्राची पूर्ण व्हायला पाहिजे, मग भारतीय होईल, मग परदेशाची होईल. त्यामुळे पूर्णपणे महाराष्ट्रात रुजवण्यासाठी आपली नाट्य संस्कृती आम्ही जागर नाट्य स्पर्धा घेतोय. त्यामध्ये एकांकिका स्पर्धा आहेत. आता एकांकिका स्पर्धेत नवीन काय बाबा तुम्ही करताय असा एक प्रश्न डोक्यात येईल. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की संपूर्ण महाराष्ट्रातून ज्या एकांकिका फायनलला पोचणार आहेत 9, या 9 एकांकिकांना आम्ही एक दिग्दर्शक दिलेला आहे. उदाहरणार्थ पुरुषोत्तम बेर्डे दिग्दर्शक, म्हणजे दिग्दर्शक नाही मार्गदर्शक आपण म्हणूया, कारण दिग्दर्शक तोच राहणार आहे. पण पुरुषोत्तम बेर्डे, चंद्रकांत कुलकर्णी, मंगेश कदम, विजय केंकरे असे 9 दिग्दर्शक 9 एकांकिकांना आम्ही देणार आहोत आणि त्यांनी मार्गदर्शन करायचं आहे. त्यामुळे ती एकांकिकेची अंतिम फेरी जी होणार आहे तीही अतिशय ताकदीची होणार आहे, खऱ्या अर्थाने कस लागणार आहे. आणि असेच आमचा एकपात्री आहे. अशा 6 स्पर्धा आहेत. खऱ्या अर्थाने तळागाळापर्यंत नाटक पोचवणे किंवा नाटकाशी संबंधित सगळ्या गोष्टी पोचवणे ही अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची जबाबदारी आहे. आणि ती जबाबदारी खऱ्या अर्थाने आम्ही सगळ्यांनी 60 जणांनी मिळून आम्ही ती पेललेली आहे. आणि ही आम्ही जबाबदारी निश्चितपणे अतिशय सुंदरपणे, कसं आहे आम्ही सगळे काम करतोय ते रिझल्ट ओरिएंटेड काम करतोय. नुसतं उठलं आणि आम्ही स्पर्धा घेतो असं नाही आहे. तर त्याच्यातून रिझल्ट मिळणं गरजेचं आहे. म्हणजे मी 30 दिवस नाटकाची तालीम करतो, त्यानंतर एक रिझल्ट ओरिएंटेड प्रयोग करतो. तसंच आम्ही सर्वजण रिझल्ट ओरिएंटेड काम करतोय. त्यामुळे खात्री आहे की अंतिम जो निर्णय किंवा अंतिम जो रिझल्ट आहे तो अतिशय पॉझिटिव्ह असणार आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अनेक शाखा आहेत. काही शाखा कार्यरत आहेत, काही शाखा कार्यरत नाही आहेत. पण सगळ्यांनी एकजुटीने पुढे जाणं हे आजच्या काळाची गरज आहे. अनेक वेळा आपण नाट्यगृह या विषयावर आपण अनेक वेळा बोललेलो आहोत. आणि मला खात्री आहे की दादांपर्यंत हा विषय खूप आधी पोचवला होता. मी खूप आधी पोचवला होता. नाट्यगृह हा विषय खूप आधी पोचवला होता. त्यानंतर गेली 6 महिन्यात त्यात बरीच सुधारणा झालेली आहे. आणि माननीय आपल्या पिंपरी चिंचवडला जे संमेलन झालं
त्या संमेलनामध्ये माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, त्यानंतर आमचे ट्रस्टी उदयजी सावंत या सगळ्यांनी आपल्याला शब्द दिलेला आहे की पुढच्या 6 ते 8 महिन्यात आपण महाराष्ट्रातील सर्व नाट्यगृह आहेत ती अपग्रेड करू, जिथे नाही तिथे नाट्यगृह बांधू. त्यामुळे मला खात्री आहे, गंमत अशी झाली आहे, गंमत म्हणजे चांगल्या अर्थाने गंमत म्हणतोय, माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, सांस्कृतिक मंत्री, आमचे उदय सामंत दादा हे सगळे नाट्यकर्मी आहेत, नाट्यरंगकर्मी किंवा नाट्यवेडे आहेत. दादांनी त्यांची सुरुवात कशी झाली हे आपण आता ऐकलंच. त्यामुळे नाट्यगृह कसं असावं किंवा नाट्यगृह कसं नसावं हेही त्यांना माहिती आहे. त्यामुळे काय असावं आणि काय नसावं हे माहीत असेल की खूप छान काम करायला बरं पडतं. आज सोलापुरात मला आठवतंय 83 पासून येतोय, टूर ब्रह्मचारी असे अनेक प्रयोग या हुतात्मा स्मारक मंदिरात आम्ही केलेले आहेत. आता हुतात्मा स्मारक मंदिर स्थानिक प्रशासनाने लक्ष घालून एकदम टाकाटक केलेलं आहे. त्याबद्दल तुमचेही सगळ्यांचे आभार. छान केलेलं आहे, व्यवस्थित केलेलं आहे. मध्ये काय आहे, लग्न करणं सोपं असतं, निभावणं कठीण असतं. तसं नाट्यगृह बांधणं सोपं आहे, ते मेंटेन ठेवणं कठीण आहे. पण काही ना काहीतरी मार्ग निघेल अशी आशा आहे. आणि आजच्या या सोलापूरच्या विभागीय नाट्य संमेलनाची सुरुवात आज इथे झालेली आहे आणि तुमच्या सगळ्यांचं मी खूप मनापासून स्वागत करतो. पुढचे 2 दिवस अतिशय जोरदार आहेत, धमाल आहेत आणि सगळ्यांनी हे बसून एन्जॉय करा एवढंच मी सांगेन. जय. मला आनंद असा आहे की आज सोलापुरामध्ये एक संमेलनाध्यक्ष म्हणून मला इथे यायला लागले. दादा, माझा जन्म पंढरपूरचा आहे. मी गाडगे महाराजांच्या मठाच्या नगरपालिकेच्या शाळेत शिकलो आहे पंढरपूरला, आणि त्यानंतर मी इथे आलो आहे, नगरपालिकेच्या शाळेतच राहिलो. सोलापूरचं दादा वैशिष्ट्य म्हणजे तेलुगू, कन्नड आणि मराठी, उर्दू एवढे सगळे लोक आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल की सोलापूर सोडल्यानंतर 2-1 वर्ष प्रशांत उत्तम तेलुगू बोलत असेल, मी बऱ्यापैकी कन्नड बोलत असेल आणि मराठीत राहील. पण आमच्या मराठीमध्ये हे सगळी मंडळी सांगतील, आमचा मराठीचा जो लहेजा आहे तेलुगू आणि हा कोल्हापूरचा कसा आहे, तो भालजी पेंढारकरांनी रूल केलेला आहे आणि तो सगळ्या मराठी सिनेमामध्ये कोल्हापूरचाच ॲक्सेंट मानला जातो. आता तसं बघायला तर आम्ही माडगुळच्या जवळ आहोत, आटपाडीच्या तिथे माडगुळांचं गाव जवळ आहे, पण तरीही आमचं स्वतःचं तेलुगू, कन्नड आणि असं जे आहे कधीतरी काय नाटकात प्रशांतला वापरता येईल. प्रशांत, तुझ्यासाठी सांगतो, पूजाई सरांच्या घरी एके दिवशी रात्री दाणापती कोण आहे म्हणून मी गेलो तर चक्क असे केस पिंजालेले, 2 तानपुरे, तबला, कोण आहे? अरे आहे का राम? म्हणतो कोण? जाऊन बघायला तर चक्क भीमसेन जोशी होते बरं. त्या घरामध्ये कुमार गंधर्व भीमसेन जोशींच्या पासून सगळी मंडळी, बिंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर, वसंतराव, दत्तोवन पोद्दार सुद्धा एकदा आले त्या घरात. आणि मी लहान शाळेतला चड्डी अशी छोटी घातलेली, सकाळचा चहा, अंघोळीचं पाणी हे सगळी सेवा त्या काळात केली आणि रात्री त्यांच्या मैफलीला बसायचं असा. आणि आता पुढचाच भाग असा झाला की आमच्या शेजारी पलीकडे राणा पवार राहत होतं, कवी, तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल. एक प्रसिद्ध गाणं आहे, सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आलो, सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी, माहिती वर्माचं गाणं आहे. ते राणा पवार लिहिलेलं गाणं होतं. ते माझ्या वडिलांना म्हणाले की हा पोरगा खूप चुणचुणीत आहे, याला नाटकात काम करू दे, नाटकात काम करू दे याला. वयाच्या 10व्या वर्षी या सोलापुरात माझ्या चेहऱ्याला रंग लागला आहे नट म्हणून, 10व्या वर्षी. आणि दादा तुम्हाला विशेष सांगतो, आचार्य अत्र्यांचं नाटक होतो, नाटकाचं नाव तर मी उभा आहे. किती रिलेव्हंट आहे बघा आत्ता सुद्धा. आणि पुन्हा आचार्य असल्यामुळे पुढाऱ्यांच्याबद्दल असा बऱ्यापैकी आकस. त्यात एक वाक्य तर म्हणजे राणा पवार की पहिलं वाक्य फार महत्त्वाचं आहे, फार महत्त्वाचं आहे. ते वाक्य बोलल्यानंतर प्रचंड हशा यायला पाहिजे, टाळ्या यायला पाहिजे. मला काही लहानपणी कळेल तर टाळ्या हशा म्हणजे काय. ते विंगेत आले इथे, मेकअप वगैरे मी केला आणि त्याने मला अलगद असं इथे रंगभूमीवर सोडलं आणि माझा जन्म झाला आहे रंगभूमीवरती. पहिलं वाक्य मी म्हटलं आणि टाळ्यांचा प्रचंड कडकडाट.
राईट असा अंगावर आलेले उब अशी तो एक मेकअपचा गंध असा. प्रशांत, मी आजपर्यंत तो गंध विसरलेलो नाही, अजिबात नाही. तो मेकअपचा गंध विसरलो नाही, ती भाषा, तो टाळ्यांचा कडकडाट. मला वाटतं जगातल्या कुठल्याही कलेमध्ये, जिवंत कलेमध्ये शक्य नाही. आपण वाक्य बोलतो आणि इथे टाळ्यांचा कडकडाट ही फक्त नाटकात होऊ शकते, जिवंत कलेमध्ये. आणि त्यामुळं मला एक फार या गावाने काय दिलं, फार सुंदर. मोठ्या तुझे तुझपाशीमध्ये काम केलं. पुलंच्या तोंडून तुझे तुझपाशीचं पहिलं वाचन इथे सोलापुरात डॉक्टर दिवाडकरांच्या घरी झालं. मी ऐकलेलं आहे ते. तेव्हा सगळ्या गोष्टी या सोलापुराने दिल्या. त्यामुळं आज प्रशांत इथे मला यायला लागलं, मला फार बरं वाटलं. आणि शेवटी नाटक म्हणजे ते काय आहे, मला तो संवाद आहे. आणि मला आवडतं असं की जगात एवढी एक कला आहे की ज्यामध्ये एक जण बोलतो, दुसरा ऐकतो, दोघे बोलतात, तिसरा ऐकतो. संवाद. मला एक मी आयुष्यात शिकलो तो म्हणजे संवाद नाटकाची प्रचंड ताकद आहे. आणि मला वाटतं जगात आज गरज आहे ना दादा, मला वाटतं ती संवादाची आहे. जीवनाचं भाष्य करणारं साहित्य नाट्यसृष्टीतून मांडलं जात आहे, याचा रसिकांना मोठा आनंद होतो. आज या सगळ्या नाटकामधून आज मराठी बाणामधून वासुदेवापासून सकाळ कशी सुरुवात होते आणि संध्याकाळी झोपी जाणारा माणूस कोणत्या कार्यक्रमाने त्याचा शेवट करतो, हे सगळं प्रतिभा संपन्न अशा हंडे साहेबांच्याकडून आपल्याला पाहायला मिळणार आहे. परंतु जुन्या नाटकांचा ढाचाच सगळा बदलून गेलेला. आज आपण मोठ्या गर्दीचं अशी धरून ठेवण्यासाठी देखील आपण प्रयत्न करतो. परंतु बऱ्याच वेळा घरातच टीव्ही असल्यामुळं सार्वजनिक कार्यक्रमाला जाण्यापेक्षा माझाच उपयोग अधिक करा असा घरातला टीव्ही घरच्यांना सांगत असतो. त्यामुळं अशा प्रकारच्या सार्वजनिक कार्यक्रमाला होणारी गर्दी थोडीशी कमी झालेली आहे. पण आज चंद्रकांत दादांच्या देणगीतून एक नाट्य कलाकृतीची सावली सोलापूरकरांना उपलब्ध झालेली आहे. आम्ही साहित्यात ऐकलं होतं, चंद्राच्या करस्पर्शाने दगडाचे पाचू होतात, परंतु आज मात्र चंद्रकांत दादा पाटील यांच्या करस्पर्शानं एकदा माणसाला त्यांचा स्पर्श झाला, एकदा जिल्ह्याला त्यांचा स्पर्श झाला, तर माणसाचं सोनं कसं होतं हे आता आपण तासाभराच्या व्याख्यानातून त्यांच्या ऐकलं. यानंतर आज व्यासपीठावर रंगमंच गाजवलेली अनेक मान्यवर उपस्थित आहेत. जब्बार पटेल साहेब आहेत, मोहनराव जोशी साहेब आहेत, दामले साहेब आहेत. या सगळ्या मान्यवरांनी आज ही सृष्टी अधिक बहरावून टाकलेली आहे. पाना फुलांनी बहरलेला जसा कोकणचा निसर्ग असतो, तशी नाट्यसृष्टी कशी दामलेंच्या प्रवेशाने बहरते हे देखील आपल्याला या निमित्तानं पाहायला मिळतं. परंतु शेवटी मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो, आद्यधारा निराधारा निरालंबोच सरस्वती पंडिता खंडिता भोजराजे दिवंगता. राज्याश्रय जर संपला, नाट्यसृष्टीला जर राज्याश्रय लाभला, तर सृष्टीचं सोनं कसं होतं हे आता आपल्याला पाहायला मिळालं. 100वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन सोलापूर 2024. प्रमुख उपस्थिती माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस, माननीय नामदार श्री चंद्रकांत दादा पाटील, माननीय नामदार श्री सुधीर मुनगंटीवार, माननीय नामदार श्री उदय सावंत. शनिवार दिनांक 27 जानेवारी 2024 भव्य नाट्यदिंडी सकाळी 7 वाजता बलिदान चौकापासून.
संमेलन उद्घाटन सकाळी 10:30 वाजता नॉर्थ कोट प्रशाला मैदान सोलापूर. शनिवार दिनांक 27 जानेवारी 2024 वेळ सायंकाळी 6:30 वाजता. सुशांत शेलार प्रस्तुत जल्लोष 2024. रविवार दिनांक 28 जानेवारी 2024 वेळ सायंकाळी 6 वाजता. मराठी बाणा 70 mm मराठी कार्यक्रम. संकल्पना लेखक दिग्दर्शक अशोक हांडे. माननीय श्री प्रकाश यलगुलवार कार्याध्यक्ष नाट्य संमेलन सोलापूर. माननीय प्राध्यापक श्री शिवाजीराव सावंत मार्गदर्शक नाट्य संमेलन सोलापूर. माननीय डॉक्टर श्री B.P. रोंगे मार्गदर्शक नाट्य संमेलन सोलापूर. माननीय डॉक्टर श्री जब्बार पटेल संमेलनाध्यक्ष अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद. माननीय श्री प्रशांत दामले अध्यक्ष अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई. आस्पे न्यूज ब्युरो नेटवर्कचं आपलं सोलापूर डिजिटल मीडिया या YouTube चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आस्पे न्यूज ब्युरो नेटवर्क आपलं सोलापूर डिजिटल मीडिया.